मित्रांनो, आत्ता आम्ही कसरा घाटामधून काही अंतर पुढे आलो आहोत आणि आता आपण अशोका वॉटरफॉलला भेट देणार आहोत. तसेच सूर्यमाळ पर्यटन स्थळाला या दोन ठिकाणं आपण भेट देणार आहोत. आता आपण ज्या गावामध्ये आहोत त्या गावाचं नाव विहीगाव. आणि इथूनच 5 मिनिटावरतीच आपल्याला अशोका वॉटरफॉल बघायला मिळणार आहे. मित्रांनो, यापूर्वी या वॉटरफॉलला विहीगावचा वॉटरफॉल असेच म्हटले जायचे. मात्र शाहरुख खान आणि करीना कपूर यांच्या अशोका चित्रपटामधीलच एका गाण्याचे चित्रीकरण या ठिकाणी करण्यात आले होते. त्यामुळे अशोका वॉटरफॉल या नावाने हा वॉटरफॉल प्रचलित झाला. तर मित्रांनो, आपण शहापूरमध्ये आलो आहोत आणि शहापूरमधील अशोका वॉटरफॉल जो आहे, धबधबा जो आहे, तो कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा बंद ठेवण्यात आला आहे. तर आम्ही सर्वजण इथपर्यंत येऊन पोचलो, पण जाता येणार नाही आहे कारण पूर्ण बंद केलं आहे. हा गेट आहे मेन. इथून एंट्री आहे आतमध्ये खाली जाण्यासाठी. आणि आपण पाहू शकता इकडे पाठीमागे जो मेन सीन आहे तो तिकडे आतमध्ये. तर तिकडे आता जायला तर परवानगी नाही आहे. तर आत्ता आम्ही इथून मागे जातो आहे. आपण पाहू शकता हा इथे. आणि काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत इथे पर्यटकांसाठी. म्हणजे इकडे पाहायला गेला तर मौल्यवान वस्तू तसेच मोबाईल कॅमेरा वगैरे यांची स्वतःच्या जबाबदारीवरती घेऊन येणे, तसेच दारू पिण्यास वगैरे हा पिऊ नये असं सर्व काही माहिती लिहिलेली आहे. तर ती फॉलो करा आणि जेव्हा हा वॉटरफॉल चालू होईल तेव्हा आपण याला भेट देऊ शकता. तर आता इथून आम्ही पुढे जातो आहे. बघतो पुढे काय आता कुठे जाणार होते. तर मित्रांनो, पुढून रस्ता आहे खाली उतरण्यासाठी, पण परवानगी नसल्यामुळे आपण खाली काही जात नाही आहेत. आणि आपण समोर पाहू शकता हा अशोका वॉटरफॉल. तर पुढे चाललो आहोत आता आम्ही. बघूया पुढे काय बघायला भेटतं ते. तर मित्रांनो, आत्ता आम्ही कोडाळ्याला चाललो आहे. कोडाळा इथून 13 किलोमीटर आहे. सूर्यमाळ पर्यटन स्थळ 26 किलोमीटर, देवबान पर्यटन स्थळ 17 किलोमीटर आणि मुखाडा 35 किलोमीटर. आपण पाहू शकता इथे.
चाय क्या आगे कुछ नहीं मिलेगा अभी? राइट मैंगो थम्स अप ऐसा कुछ पीते हैं ना छाछ है छाछ छाछ So, मित्रांनो 2 मिनिटं थांबलो आहे, ब्रेक घेतला आहे थंड पिण्यासाठी. कंटिन्यू बाईकवरती जाऊ तर थोडा ब्रेक घेतला आहे आणि राईड पितोय. इकडे हॉटेल काय हवं प्रगती हॉटेलला थांबलं राईड. आता थोडा वेळ थांबू, आपण वापस कंटिन्यू राईड करणार आहोत. चला तर मग. पार्किंगचे किती? 2 व्हीलर 20 रुपये, 4 व्हीलर 30 रुपये. तर मित्रांनो, आत्ता आम्ही सूर्यमहाल पर्यटनस्थळी येऊन पोचलो आहोत आणि इथे आल्यानंतर आपल्याला गाडी पार्किंगसाठी बाईकचे 20 रुपये घेतले जातात आणि जर 4 व्हीलर असेल तर 30 रुपये घेतले जातात. तर आपण बाईक पाठीमागेच पार्किंग केली आणि हा सूर्यमहालाचा गेट आहे आणि इथून एंट्री आहे. तर आता आम्ही चाललो आहे पुढे, बघूया. राईड करता करता खूप मजा आली आणि जे रस्ता होता अप्रतिम होता मित्रांनो. आणि इथे राईडची मजा घेत आम्ही आलो आहोत सूर्यमहालाजवळ. आणि इकडे आजूबाजूचा परिसर जो आहे तो एकदम भारी. हे बघा,
तर मित्रांनो आत्ता आम्ही वरती आलो वॉच टॉवरवरती आणि हा पहिला वॉच टॉवर आहे आपण पाहू शकता आणि त्या साईडला जो आहे तो दुसरा आहे तिकडे वॉच टॉवर दुसरा आहे आपण पाहू शकता तिकडे पाठीमागे आणि आपण वरून पाहू शकता नजारा काय आणि तर मित्रांनो आत्ता आम्ही एक फोटोज काढतोय इकडे आणि नंतर खाली उतरू आपला मित्रपरिवार चौकी मत छोड़ना चौकी तर मित्रांनो इथून आता आपण वापस चाललो आहे त्याच्यात पुढचा स्पॉट कुठे आहे नेक्स्ट स्पॉट अभी हम लोग ना थोड़ा वो रास्ते में से एकदम पूरा यू टर्न है हां उधर थोड़ा मटर गश्ती करेंगे हां थोड़ा सा वीडियो बनाएंगे ऐसा मस्त है उधर वो ओके। वीडियो में देखने मिलेगा और उधर एक आगे है ऐसे सेम रोड के साइड ही रखना है ऐसे थोड़ा पहाड़ है और फिर ऐसा दरी है नीचे और वो रोड अच्छा है तो वहाँ पे भी थोड़ा रुक सकते हैं देखते हैं नहीं तो फिर सीधा सूर्य वाटरफॉल चला तर मित्रांनो आपण पुढे भेटूया और चैनल फॉलो कर रहा हां मेरा भी चॅनल आहे अमोल पवार मराठी अमोल पवार मराठी तर मित्रांनो आम्ही राईडची मजा घेत घेत आता वाड्याच्या दिशेने निघालो आणि छोटंसं वळण भेटलं खूप सुंदर असे वळण आहे इकडे पाठीमागे तर इथे आम्ही थांबलो आहे फोटोज व्हिडिओज काढण्यासाठी आणि बाकीचे आपले रायडर्स सर्व खाली आहेत दर्शन साहिल 2 साहिल आहेत आणि यूट्यूबर साहिल आणि साहिल दर्शन वगैरे सर्व खाली आहेत तर पाण्याची मजा घेण्यासाठी खाली गेले आहेत आणि मी वरती थांबलो आहे कारण बरंच सामान आपल्या इकडे वरतीच आहे हे बघा तर वरून मी मजा घेतो आणि खालूनही बाकी सगळे मजा करतात तर बघूया किती वेळात वरती येतात ते दादर वाली पब्लिक भाटकोपर वाली पब्लिक बाय बाय टेक केयर नेक्स्ट ट्रिप पे बाय बाय
आपल्या या राईडचा एंड करायची वेळ झाली आहे आणि आम्ही आता घाटकोपरला येऊन पोहोचतो आहोत वगैरे. आणि आता आम्ही ज्या ठिकाणी आहे ती माता रमाबाई कॉलनीमध्ये आहे. पाठीमागे आपल्याला बाबासाहेबांचं स्टॅच्यू दिसतोय. तर व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो कमेंट करा, शेअर करा, तसेच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.